नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमद दासबोध ह्यातला दशक चौथ्याला सुरुवात करतो आहे. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. दशक चौथा ह्याचं शीर्षक आहे नवविधा भक्ती. आपण पहिल्यांदा याचं निरूपण ऐकून घेऊ, निरूपणाचं वाचन करूया आणि नंतर मग ओवींची सुरुवात करूया. दशक चौथा नवविधा भक्ती. दासबोधास आरंभ करताच येथे बोलिला विशद भक्तिमार्ग असे श्री समर्थ बोलले. तिसऱ्या दशकाच्या शेवटी वक्ता म्हणे हो एक भावे भगवत भजन करावे असे ते पुन्हा बोलले. म्हणून आता या चौथ्या दशकात भक्ती म्हणजे काय व ती कशी करावी हे समजावून देतात. व्याकरणाप्रमाणे भक्ती शब्द 3 प्रकारे सिद्ध होतो. 1 भजनम भक्तीही, 2 भागो भक्तीही आणि 3 भजनम भक्तीही. आणखी एक प्रकारे भक्ती शब्द सिद्ध होतो. भजसेवायाम स्त्रियांग तीन म्हणजे भक्ती. श्री समर्थ जेव्हा सांगतात की ईश्वराची भक्ती कर, तेव्हा ते चारही अर्थांनी खरे आहे. अर्थ पहिला, भजन म्हणजे रस घेणे, रसास्वादन करणे. ईश्वराची भक्ती कर म्हणजे तू ईश्वरांचा रस घे, भगवंतांचा महिमा जाणावा, त्याच्या लीला ऐकाव्या, त्याचे गुण शोधावे व त्याचे रूप पाहावे. नंतर संतांच्या संगतीमध्ये प्रवचन, कीर्तन, कथाश्रवण, गुणगायन करून भगवंतांच्या स्मृतीला पुन्हा पुन्हा मनामध्ये घोळवावे आणि त्याचे रसास्वादन करावे. याचे नाव भक्ती. अर्थ दुसरा, भाग म्हणजे अंश, अवयव, वाटा. तू ईश्वराची भक्ती कर म्हणजे तू ईश्वराचा अंश हो, तू ईश्वराचा भाग हो. वास्तविक जीव स्वतः ईश्वराचा अंश आहेच. त्याला असे सांगण्यात स्वारस्य काय? यातील मर्म असे की जीव मुळात ईश्वराचा अंश असून सुद्धा अविद्येच्या आवरणामुळे तो ते विसरला आहे. स्वस्वरूपाच्या विस्मरणामुळे मी ईश्वराचा आहे असे म्हणण्याऐवजी मी देहाचा, जीवलगांचा, पैशाचा, प्रपंचाचा आहे असे तो म्हणतो व तसा वागतो. ईश्वराहून आपण वेगळे आहोत अशी भावना झाल्याने जीव मायेने झपाटतो व विनाकारण दुःख भोगतो. मी जगाचा नसून भगवंताचा आहे अशी खरी जाणीव निर्माण होणे याचे नाव भक्ती. अर्थ तिसरा, भंजन म्हणजे फोडणे, मोडणे, नाश करणे, पराभव करणे. तू ईश्वराची भक्ती कर म्हणजे तुझ्या आनंदाच्या आड येणाऱ्या अविद्या, अहंता व वासना यांना भगवंताच्या शक्तीने नाहीसे कर. भक्ती आणि शक्ती एकमेकाला चिकटून असतात. जगात विद्या व अविद्या या 2 शक्ती वावरतात. अविद्येच्या पोटी जगणारा जीव स्वतःच्या शक्तीने अविद्येला मारून टाकणे शक्यच नाही. तिला मारण्यास विद्याशक्तीस शरण जाणे जरूर आहे. भगवंताला शरण गेले की विद्याशक्ती चट्टदिशी वश होते. म्हणून भगवंताच्या चरणी आपल्या अहमचा बळी देणे याचे नाव भक्ती. अर्थ चौथा, सेव म्हणजे आश्रय घेणे, स्वीकारणे, अवलंबणे. तू ईश्वराची भक्ती कर म्हणजे तू भगवंताला आपला स्वामी मानून त्याचा आश्रय घे. आपलेपणाने त्याचा स्वीकार कर, त्याच्यावर भार टाकून जीवन जगत राहा. हे सबंध विश्व ईश्वराच्या मालकीचे आहे. आपण त्यामध्ये जन्मलो म्हणून आपले तन, मन, धन, आप्त, इष्ट, संपत्ती व ऐश्वर्य सारे काही त्याच्या मालकीचे आहे. आपण त्याचे मुनीम किंवा विश्वस्त आहोत. अर्थात जगाच्या व्यवहारामध्ये आपल्या वाट्यास आलेले काम त्याला आवडेल तसे करणे हीच भगवंताची सेवा होय. अशी सेवा करीत जगत असता सेवेचे अमुकच फळ मला मिळावे हा आग्रह न धरता जे फळ मिळेल त्यात अत्यंत समाधान राखणे याचे नाव भक्ती. भक्तीमध्ये ज्ञान आहे, कारण मी त्याचा आहे हे ज्ञान झाल्यापासून जीव त्याच्या म्हणजे भगवंताच्या नादी लागत नाही. भक्तीमध्ये प्रेम आहे, कारण भगवंताची आवड उत्पन्न झाल्यावर जीव पुन्हा पुन्हा त्याचेच चिंतन करीत राहतो. भक्तीमध्ये कर्म आहे, कारण भगवंतासाठी काहीतरी केल्यावाचून जीवाला चैनच पडत नाही.
भक्तीमध्ये योग देखील आहे, कारण खऱ्या प्रेमाने भगवंताचे चिंतन करता करता त्यातूनच जीव आपोआप धारणा व ध्यान साधतो. इतकेच नव्हे तर भक्ताला सुद्धा सिद्धी विनायास वश होतात. अशा रीतीने अध्यात्म जीवनाची सर्व अंगे भक्तीमध्ये गोळा होतात. म्हणून श्री समर्थांनी आपल्या वाङ्मयात व दासबोधात भक्तीला पहिला क्रमांक दिला. एकच ईश्वर प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात प्रतिबिंबित होतो. ईश्वर हा बिंब तर जीव हा प्रतिबिंब. प्रतिबिंबाचे विकार बिंबाला स्पर्श करीत नाहीत. प्रतिबिंबात जर काही फरक घडून आणायचा असेल तर तो प्रथम बिंबात करावा, म्हणजे प्रतिबिंब आपोआप तसे बनते. जीव ईश्वराच्या ठिकाणी जी भावना ठेवतो, जे सामर्थ्य स्थापतो, जे ज्ञान कल्पितो आणि जो महिमा आरोपितो, त्याचे हुबेहूब प्रतिबिंब जीवाच्या ठिकाणी पडते. भक्तीमध्ये जीव ईश्वराशी संबंध जोडतो. प्रत्येक जण कशाशी तरी कोणाशी तरी कोणता तरी संबंध ठेवतो. जगामध्ये संबंध शून्य व्यक्ती नाही. ज्याच्याशी संबंध जोडायचा त्याच्या अस्तित्वाबद्दल यत्किंचित संशय नसला पाहिजे. यालाच भाव म्हणतात. ईश्वर आहेच या दृढ विश्वासातून भक्ती जन्म घेते. जीवनात जोपर्यंत एकापेक्षा अधिक सत्य आहेत असे वाटते तोपर्यंत भाव वाटलेला असतो. पण एक भगवंत तेवढाच सत्य आहे अशी निश्चित जाणीव झाली की भाव केंद्रित होतो आणि भगवंताबद्दल विकल्परहित अविचल विश्वास प्रकट होतो. अशा विश्वासामुळे भगवंताची अखंड स्मृती राहते. अखंड स्मृतीने सान्निध्य लाभते. सतत सान्निध्याने भगवंताशी तदाकारता येते. तदाकारता स्थिर झाली की त्याच्याशी आत्मीयता साधते. आत्मीयता प्रीतिरूपाने व्यक्त होते. ईश्वर अनंत, अखंड, अमृत आणि रसमय आहे. म्हणून भगवंताच्या भावामधून जन्म पावलेली प्रीती देखील अमृतरूप, रसमय, अनंत आणि आनंदमयच असते. हे भक्तीचे खरे स्वरूप होय. भगवंत सर्वांतर्यामी असल्याने भगवंताशी आत्मीयता साधली की जीव सर्व प्राणीमात्रांशी एकरस होतो. ही त्याची सहजावस्था बनते. म्हणून भक्त स्वानंदात डुंबत राहतो. आपल्या हक्काचा आणि हाताशी असलेला स्वानंद जीव गमावून बसला याचे कारण त्याचे मन होय. अविद्येच्या अंमलाखाली वावरणारे हे मन जर ईश्वराच्या नादी लागले तर ते प्रपंचातून निवृत्त होईल आणि पवित्र होऊन भगवंताच्या प्रेमात मग्न होईल. मनाला भगवंताकडे वळविण्यास श्रवण, कीर्तन, नामस्मरण इत्यादी नवविध प्रकार सांगितले आहेत. या 9 पायऱ्यांची शिडी सगळीच चढून जायला पाहिजे असे नाही. कोणत्याही पायरीवरून भगवंताशी आत्मीयता किंवा आपलेपणा साधला की आपले काम झाले असे समजावे. स्थल, काल, निमित्त, वासना व वृत्ती यांच्या मर्यादांमध्ये वावरणाऱ्या जीवाची शक्ती परिच्छिन्न असते. तिचा उपयोग करून अपरिच्छिन्न भगवंताला गाठणे शक्य नसते. म्हणून भक्तीची परिणती शरणागतीमध्ये होत असते. स्वतःची परिच्छिन्नता व तिच्यातून प्रकट होणारी निर्बलता, असहाय्यता, दीनता जाणून जीव जेव्हा अपरिच्छिन्न अनंत भगवंताच्या ठिकाणी लीन होतो तेव्हा त्या अवस्थेला शरणागती म्हणतात. आपले छोटेसे व्यक्तित्व, आपले सामान्य असामान्य गुण आणि दोष, आपली न्यूनता आणि निपुणता, आपले सगळे वस्तुजात जीव मोठ्या प्रेमाने व आपलेपणाने प्रभूच्या चरणी अर्पण करतो. अशी शरणागत अवस्था म्हणजे एक दिव्य जीवन असते. त्यात अत्यंत आपलेपणा असल्याने जीवाच्या अंतःकरणात प्रेमाचा झरा वाहू लागतो. ईश्वरावर सर्व भार टाकल्याने त्याला निश्चिंतपणा येतो. त्याच्या स्वाधीन झाल्याने जीव निर्भय होतो आणि तो खरा करता असल्याने जीवाची अहंता साफ विरून जाते. जीवाला स्वतःचे काही न उरल्याने भगवंताचे गुण, कर्म व स्वभाव जीवाच्या जीवनात दिसू लागतात. त्याचे वागणे भगवंताच्या संकल्पानुसार होऊ लागते. कामनेची निवृत्ती, प्रेमाची प्राप्ती, ज्ञानाची दीप्ती, कृपेची शक्ती आणि साक्षात्काराची पूर्ती एकदम त्याच्या जीवनात विलसू लागतात. दासबोधातील भक्ती ही अशी आहे. चला तर मग आता आपण समास पहिला, दशक चौथे, समास पहिला, ज्याचे शीर्षक आहे श्रवण भक्ती, ह्याचं वाचन सुरुवात करूया. आतापर्यंत जे केलं आपण ते दशक चौथ्याचं निवेदन होतं, निरूपण होतं. आता आपण समास पहिला दशक चौथ्याचा सुरुवात करतोय. याचं शीर्षक श्रवण भक्ती. चला तर मग श्रवण भक्ती. प्राणी आणि परिस्थिती यांची परस्पर क्रिया व प्रतिक्रिया घडून जीवन चालते.
माणसाच्या जीवनामध्ये भाषा हे क्रिया व प्रतिक्रिया यांचे मोठे व महत्त्वाचे साधन आहे. लिहिलेल्या आणि बोललेल्या शब्दांनी माणसाचे वागणे आवरले जाते, त्याचे विचार वाढीस लागतात आणि त्याच्या व्यक्तित्वाचा विकास घडून येतो. माणूस शब्दमय वातावरणात जगतो असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. आकाशवाणी, चित्रवाणी, सिनेमा, नाटक, वर्तमानपत्रे, मासिके, ग्रंथ, ग्रंथालये, व्याख्याने, सभा, संमेलने, शाळा कॉलेजातील वर्ग वगैरे सर्व शब्द साम्राज्याखाली वावरतात. शब्द श्रवण करायचा असतो. 20व्या शतकात छापण्याची कला इतकी प्रगत आहे तरी सुद्धा बोललेला शब्द प्रत्यक्ष श्रवण करण्याचे महात्म्य तसेच कायम आहे. विद्वानाला बहुश्रुत म्हणतात. त्याने खूप श्रवण केलेले असते. ग्रंथांचे वाचन हे एक प्रकारचे श्रवणच समजावे. अर्थात शब्द वाचणे आणि कोणाच्या तोंडून तो ऐकणे यामध्ये फरक राहणारच. परंतु श्री समर्थांसारख्या महात्म्याचे लिहिलेले शब्द त्यांनी बोललेल्या शब्दांइतकेच परिणामकारक होतात. हा सर्वांचा अनुभव आहे. ज्यास परमार्थ साधन करायचे आहे त्याने एखादा सर्वमान्य संत ग्रंथ घ्यावा आणि तो मनापासून व सावकाश अनेक वेळा वाचावा. साधन चालू ठेवून त्या ग्रंथाचे वाचन मनन केल्यास श्रवणभक्ती घडते. श्रवणाने अनेक संशय फिटतात, भाव स्थिरावतो आणि भगवंताचे प्रेम येते. चला तर मग आता ओवींचे वाचन सुरुवात करूया. समास पहिला, श्रवणभक्ती. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय जी गणनाथा, तू विद्या वैभवे समर्था, अध्यात्म विद्येच्या परमार्था मज बोलवावे. या समासात श्री समर्थांनी गणेश, शारदा, श्री सद्गुरू यांना वंदन करून नवविधा भक्ती सांगण्यास सुरुवात केली. भक्तीचे हे प्रकार जुन्या संस्कृत ग्रंथात विशेषतः भागवतात व नारद भक्तिसूत्रात आढळतात. पण दासबोधामध्ये केलेले त्यांचे विवेचन श्री समर्थांच्या स्वतंत्र प्रतिभेचा नमुना आहे. श्री गजाननाचा जय जयकार असो. सकल विद्या वैभवाने गणपती समर्थ आहे, म्हणजे सर्वज्ञपणाने येणारे सामर्थ्य त्याच्यापाशी आहे. अध्यात्म विद्येचा प्राण असलेला परमार्थ सांगण्याची शक्ती त्याने आपल्याला द्यावी अशी श्री समर्थ प्रार्थना करतात. नमो शारदा वेद जननी, सकल सिद्धी जयेचेनी, मानस प्रवर्तले मननी स्फूर्ती रूपे. शारदा वेदांना जन्म देते. तिच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त होतात. तिच्यामुळे अंतःकरणात स्फूर्ती उदय पावून माझे मन चिंतनात मग्न झाले. तिला मी नमस्कार करतो. आता आठवू सद्गुरु, जो पराचाही परू, जयाचे ज्ञान विचारू कळो लागे. आता मी श्री सद्गुरूचे स्मरण करतो. तो परमात्म्याहून श्रेष्ठ आहे. त्याच्या कृपेने आत्मज्ञानाचा विचार समजू लागतो. श्रोतेन पुसिले बरवे, भगवत भजन कैसे करावे, म्हणोनी बोलिले स्वभावे ग्रंथांतरी. भगवंताचे भजन कसे करावे असा सुरेख प्रश्न श्रोत्यांनी केला. त्याचे उत्तर देण्यासाठी निरनिराळ्या ग्रंथांतील भक्तिविषयक विचार येथे सहजपणे सांगतो. सावध होऊन श्रोतेजन, ऐका नवविधा भजन, सत्शास्त्री बोलिले पावन, होई जे येणे. भक्तीचे 9 प्रकार श्रोतांनी लक्ष देऊन ऐकावे. भगवत संबंधी शास्त्रांमध्ये ते सांगितले आहे. त्यांच्या आचरणाने माणूस पवित्र होऊन जातो. आता येथे एक श्लोक आलेला आहे, त्याचा आपण अर्थ जाणून घेऊया. श्रवणम कीर्तनम विष्णोः, स्मरणम पादसेवनम, अर्चनम वंदनम दास्यम, सख्यम आत्मनिवेदनम. ह्याचा अर्थ आहे श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवा, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन असे भक्तीचे 9 प्रकार आहेत. नवविधा भजन बोलिले, तेची पुढे प्रांजळ केले, श्रोती अवधान दिधले, पाहिजे आता. शास्त्रात जे 9 प्रकारचे भजन सांगितले त्याचे सविस्तर वर्णन पुढे आहे. आता श्रोत्यांनी नीट लक्ष दिले पाहिजे. आपल्या देशात अध्यात्म, तत्वज्ञान आणि साधना दोन्ही बाजूंनी पुष्कळ वाढले. त्यांच्या विविध अंगांचे ज्ञान करून घ्यावे असे श्री समर्थ या समासात सुचवितात. सगळ्या गोष्टी काही आपण करून पाहायच्या नसतात, परंतु प्रत्येकाचे मर्म काय आहे हे साधकाला ठाऊक असावे असा त्यांचा कटाक्ष दिसतो. प्रथम भजन ऐसे जाण, हरिकथा पुराण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. 9 प्रकारांपैकी भक्तीचा पहिला प्रकार जो श्रवण तो पुढील प्रमाणे असतो. भगवंताची कथा ऐकावी, पुराण ऐकावे,
प्रवचनात व निरूपणात अनेक प्रकारचे अध्यात्म विषय ऐकत जावे. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग ऐकत जावे. कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, गुरुभक्ती मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग इत्यादी अनेक मार्ग ऐकत जावे. नाना व्रतांचे महिमे, नाना तीर्थांचे महिमे, नाना दानांचे महिमे ऐकत जावे. अनेक व्रते, अनेक तीर्थे, अनेक दाने यांचा महिमा ऐकत जावा. नाना महात्मे, नाना स्थाने, नाना मंत्र, नाना साधने, नाना तपे पुरश्चरणे ऐकत जावी. जगातील अनेक आश्चर्यकारक गोष्टी, अनेक मोठी स्थाने, अनेक मंत्र साधने, तपे पुरश्चरणे यांची माहिती ऐकत जावी. दुग्धाहारी, निराहारी, फळाहारी, पर्णाहारी, तृणाहारी, नानाहारी कैसे ते ऐकावे. कोणी नुसत्या दुधावर राहणारे, कोणी काहीच न खाणारे, कोणी फळे खाणारे, कोणी पाने खाणारे, कोणी गवत खाणारे, तर कोणी वाटेल ते खाणारे कसे असतात ते ऐकत जावे. उष्णवास, जलवास, शीतवास, आरण्यवास, भूगर्भ आणि आकाशवास कैसे ते ऐकावे. कोणी उन्हात राहणारे, कोणी पाण्यात राहणारे, कोणी थंडीत राहणारे, कोणी अरण्यात राहणारे, कोणी भुयारात राहणारे, तर कोणी आकाशात राहणारे कसे असतात ते ऐकत जावे. जपी तपी तामस योगी, नाना निग्रह हटयोगी, शाक्त आगम आघोर योगी कैसे ते ऐकावे. जप करणारे, तप करणारे, भयंकर रागीट योगी, देहधर्माचा निश्चयाने आवर करणारे हटयोगी, मद्य, मांस वगैरे पंचमकार सेवन करणारे शक्तीचे उपासक, स्मशानात राहून भूतखेतांना वश करणारे अघोरपंथी कापाली कसे असतात ते ऐकत जावे. नाना मुद्रा, नाना आसने, नाना देखणी लक्षस्थाने, पिंड ज्ञाने, तत्वज्ञाने कैसी ते ऐकावी. योगशास्त्रात विशेष प्रकारच्या प्राणायामांना मुद्रा म्हणतात. मुद्रा अनेक प्रकारच्या आहेत. त्यापैकी खेचरी, भूचरी, चाचरी, अगोचरी, षण्मुखी, महामुद्रा आणि शांभवी या प्रसिद्ध आहेत. धारणा सिद्ध होण्यासाठी यांचा उपयोग होतो. खेचरी म्हणजे भ्रुकुटीमध्ये दोन्ही डोळ्यांची नजर वळवून आकाशात मन स्थिर करणे. भूचरी म्हणजे नाकाच्या शेंड्यावर दोन्ही डोळ्यांची नजर वळवून त्याच्या पुढे 4 बोटे असणाऱ्या अवकाशात मन स्थिर करणे. चाचरी म्हणजे इष्टदेवतेच्या अनुसंधानात मनाला गुंतवून कोणत्याही एका वस्तूवर नजर स्थिर न ठेवणे. अगोचरी म्हणजे चिदाकाशात मन स्थिर करून पदार्थ पाहून न पाहणे. षण्मुखी म्हणजे 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या आणि तोंड सारे बंद करून आतील सो हम ध्वनी ऐकून तेथे मन स्थिर करणे. महामुद्रा म्हणजे डाव्या पायाची टाच शिवणीमध्ये दाबायची, उजवा पाय लांब ठेवायचा, त्याच्या पायाचा अंगठा धरायचा आणि प्राणायाम करून उजव्या गुडघ्याला डोके दाबायचे. असेच दुसऱ्या पायाने करायचे. कपिल मुनींना ही मुद्रा साधली होती. शांभवी म्हणजे मन रिकामे करायचे. दोन्ही डोळे उघडे ठेवून दृष्टी समांतर ठेवायची. कल्पनेने आपली इष्टदेवता अथवा गुरुने दिलेला मंत्र समोर बघायचा किंवा ऐकायचा. हा अलक्षावर लक्ष देण्याचा सोपा प्रकार आहे. हळूहळू डोळे मिटतात आणि इष्टदेवता किंवा मंत्र हृदयाकाशात स्थिर होतात. देह स्थल काल यांचा विसर पडतो. श्री शंकराला ही साधली म्हणून तिचे नाव शांभवी. मुद्रांची ही महाराणी समजावी. नाना प्रकारची आसने समजून घ्यावी. अतिंद्रिय प्रकाशाचे विविध प्रकार, उदाहरणार्थ शुभ प्रकारचा झोत, नील बिंदू दर्शन, ज्योती दर्शन इत्यादी ऐकावे. योगी लोक ज्यांच्यावर मन केंद्रित करतात ती शरीरातील चक्रस्थाने, उदाहरणार्थ मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध आणि आज्ञा ही ऐकत जावी. तसेच शरीर रचना शास्त्र, विश्वरचना शास्त्र यांची माहिती ऐकत जावी. नाना पिंडांची रचना, नाना भूगोळ रचना, नाना सृष्टीची रचना कैसी ते ऐकावी. अनेक प्राण्यांची शरीर रचना, पृथ्वीवरील अनेक प्रदेशांची रचना, पशु पक्षी मासे वनस्पती वगैरे सृष्ट वस्तूंची रचना ऐकत जावी. चंद्र सूर्य तारा मंडळे, ग्रहमंडळे, मेघमंडळे, 21 स्वर्गे सप्तपाताळे कैसी ते ऐकावी. चंद्र सूर्य तारांचे समूह, ग्रहांचे समूह, मेघांचे समूह, 21 स्वर्ग, 7 पाताळे कशी आहेत ते ऐकावे. ब्रह्मा विष्णू महेश स्थाने, इंद्रदेव ऋषी स्थाने, वायो वरुण कुबेर स्थाने कैसी ते ऐकावी.
ब्रह्मा, विष्णू, महेश, इंद्र, देव, ऋषी, वायू, वरुण व कुबेर यांची स्थाने कशी आहेत ते ऐकावे. नवखंडे 14 भुवने, अष्टदिक्पालांची स्थाने, नानावने उपवने गहने, कैसी ते ऐकावी. 9 खंडे, 14 भुवने, 8 दिक्पालांची स्थाने, निरनिराळी दाट अरण्ये व उपवने कशी आहेत ते ऐकावे. गणगंधर्व विद्याधर, यक्ष किन्नर नारद तुंबर, अष्टनायका संगीत विचार, कैसा तो ऐकावा. शंकराचे सेवक गण गंधर्व, विद्याधर, यक्ष, किन्नर, नारद, तुंबरू, अष्टनायिका, संगीतशास्त्र याबद्दल माहिती ऐकावी. गंधर्व म्हणजे देवांचे गवई, विद्याधर म्हणजे देवांचा सहाय्यक कनिष्ठ देव, यक्ष म्हणजे कुबेर सेवक कनिष्ठ देव, किन्नर म्हणजे अश्वमुख कनिष्ठ देव, नारद म्हणजे ब्रह्मदेवाचा मानसपुत्र व प्रख्यात देवर्षी, तुंबरू म्हणजे एक संगीत तज्ञ गंधर्व. साहित्यशास्त्रामध्ये वर्णन केलेल्या काव्यातील 8 प्रकारच्या स्त्रिया, अन्या, परकीया, साधारणा इत्यादी मुख्य स्त्रिया. रागज्ञान, तालज्ञान, नृत्यज्ञान, वाद्यज्ञान, अमृतवेद प्रसंगज्ञान, कैसे ते ऐकावे. संगीतामधील निरनिराळे राग, ताल, वाद्ये व नृत्य यांचे ज्ञान, सुमूर्त किंवा चांगली वेळ आणि निरनिराळे प्रसंग यांचे ज्ञान ऐकत जावे. 14 विद्या 64 कला, सामुद्रिक लक्षणे सकळ कला, 32 लक्षणे नाना कला, कैशा त्या ऐकाव्या. 14 विद्या 64 कला, हातावरील रेषांची लक्षणे, उत्तम माणसाच्या अंगी विलसणारी 32 लक्षणे, सर्व कला यांची माहिती ऐकावी. मंत्र मोहरे तोटके सिद्धी, नाना वल्ली नाना औषधी, धातू रसायन बुद्धी, नाडी ज्ञाने ऐकावी. मंत्र, औषधी मणी, तोडगे, सिद्धी, नाना वल्ली नाना औषधे, धातूंची रसायने तयार करण्याची क्रिया, नाडी परीक्षा या गोष्टी ऐकाव्या. योग्यांचे व्यक्तिगत मन जसजसे विश्वमनाशी तादात्म्य पाहू लागते तसतसे ते अत्यंत सूक्ष्म आणि विशाल बनत जाते. पंचमहाभूतांवर योग्याचे स्वामित्व स्थापित होते, ज्याला भूतजय म्हणतात. भूतजय साधला की योग्याच्या अंगी अनेक प्रकारच्या विलक्षण शक्ती प्रकट होतात. त्यापैकी 8 महत्वाच्या आहेत. अणिमा म्हणजे अत्यंत सूक्ष्मपणा आणण्याची शक्ती, लघिमा म्हणजे अत्यंत हलके होण्याची कला, महिमा म्हणजे अत्यंत विशाल होण्याची शक्ती, प्राप्ती म्हणजे हवी ती वस्तू मिळविण्याची शक्ती, प्राकाम्य म्हणजे सर्व इच्छा फलद्रूप होण्याची अवस्था, वशित्व म्हणजे चराचर सृष्टी वश करून घेण्याची शक्ती, ईशित्व म्हणजे विश्वामधील सर्व व्यापारावर स्वामित्व गाजविण्याचे सामर्थ्य, यत्र कामा व सायित्व, आप्त काम व पूर्ण काम होणे, वाटेल तेव्हा वाटेल त्या ठिकाणी जाता येणे वगैरे. कोण्या दोषे कोण रोग, कोणा रोगास कोण प्रयोग, कोण्या प्रयोगास कोण योग, साधे तो ऐकावा. कफ, वात, पित्त या दोषांपैकी कोणत्या दोषाने कोणता रोग होतो, तो रोग बरा करण्यास प्रयोग कोणता, तो प्रयोग करण्यास अनुकूल काल कोणता हे ऐकत जावे. खरवादी कुंभपाक, नाना यातना येमलोक, सुखदुःखादी स्वर्ग नरक, कैसा तो ऐकावा. नरकातील खरवादी कुंभीपाक, तेथील नाना यातना, यमलोक, स्वर्गातील सुख, नरकातील दुःख कसे आहे ते ऐकावे. कैशा नवविधा भक्ती, कैशा चतुर्विधा मुक्ती, कैसी पाविजे उत्तम गती, ऐसे हे ऐकावे. भक्तीचे 9 प्रकार, सलोकता, समीपता, स्वरूपता व सायुज्यता या 4 मुक्ती, उत्तम गती पावण्याचा मार्ग हे सगळे ऐकावे. पिंड ब्रह्मांडाची रचना, नाना तत्व विवंचना, सारा सार विचारणा, कैसी ते ऐकावी. पिंड विचार, ब्रह्मांड विचार, अनेक तत्वांचे विवेचन, सारासार विचार कसा ते ऐकत जावे. सायोज्यता मुक्ती कैसी होते, कैसे पाविजे मोक्षाते, या कारणे नाना मते शोधित जावी. सायुज्य मुक्ती कशी प्राप्त होते आणि मोक्ष कसा प्राप्त होतो हे समजण्यासाठी त्यासंबंधी विवेचन करणारी अनेक मते शोधून पाहावी. वेदशास्त्रे आणि पुराणे, महावाक्यांची विवरणे, तनु चतुष्टय निरशने, कैसी ते ऐकावी. वेद, शास्त्रे, पुराणे, महावाक्यांवरील भाष्ये, 4 देहाच्या निरसनाचे वर्णन ऐकत जावे.
ऋग्वेद प्रज्ञानम ब्रह्म, यजुर्वेद अहम ब्रह्मास्मी, सामवेद तत्वमसी, अथर्ववेद अयमात्मा ब्रह्म या 4 वेदांची ही 4 महावाक्ये आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण हे पिंडांचे 4 देह आहेत. ऐसे हे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. अशा रीतीने वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकाव्या, पण त्यामधील तत्वांश किंवा रहस्य तेवढे शोधून ग्रहण करावे. जे असार किंवा व्यर्थ व निरुपयोगी असेल ते समजून सोडून द्यावे, याला श्रवण भक्ती म्हणतात. सगुणाची चरित्रे ऐकावी, का ते निर्गुण अध्यात्मे शोधावी, श्रवण भक्तीची जाणावी लक्षणे ऐसी. भगवंताच्या सगुण अवतारांची व भक्तांची चरित्रे ऐकावी, भगवंतांचे निर्गुण स्वरूप आत्मविचाराने नीट समजून घ्यावे, अशी ही श्रवण भक्तीची लक्षणे आहेत हे ओळखावे. सगुण देवाची चरित्रे, निर्गुणाची तत्वे यंत्रे, हे दोन्ही परमपवित्रे ऐकत जावी. भगवंताच्या सगुण स्वरूपाचे वर्णन म्हणजे त्याचे चरित्र, तर त्याच्या निर्गुण स्वरूपाचे वर्णन म्हणजे तत्व मीमांसा होय. ही दोन्ही फार पवित्र आहेत, ती ऐकत जावी. जयंत्या उपोषणे नाना साधने, मंत्र यंत्र जपध्याने, कीर्ती स्तुती स्तवने भजने, नाना विधे ऐकावी. सगुणाच्या बाबतीत जयंत्या उपोषणे, अनेक साधने, मंत्र यंत्र जप ध्यान, कीर्ती वर्णन, स्तुती गायन, स्तोत्रे भजने अशी आहेत, ती सगळी ऐकावी. ऐसे श्रवण सगुणाचे, अध्यात्म निरूपण निर्गुणांचे, विभक्ती सांडून भक्तीचे मूळ शोधावे. तात्पर्य असे की सगुणाच्या चरित्राचे श्रवण करावे, निर्गुण रूपाचे ज्ञान करून घ्यावे आणि भगवंताशी वेगळेपण टाकून त्याच्याशी तदाकारतेचे रहस्य शोधावे. भगवंताशी दुजेपण सोडून एकरूपता कशी साधेल हे पाहावे. श्रवण भक्तीचे निरूपण निरोपिले असे जाण, पुढे कीर्तन भजनाचे लक्षण बोलिले असे. आतापर्यंत श्रवण भक्तीचे वर्णन झाले. पुढच्या समासात कीर्तन व भजन यांचे लक्षण सांगितले आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण भक्ती निरूपण नाम समास पहिला. या प्रकारे आपले आज दशक चौथ्यातला समास पहिल्याचं वाचन पूर्ण झालेलं आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जय श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, तुम्हा सर्वांना नवरात्राच्या शुभेच्छा. पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.